सोलापुरात भाजप अंतर्गत वादातून उमेदवार कार्यालयाची तोडफोड झालेली आहे। प्रभाग 2 मधील शालन शंकर शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली। भाजप आमदार विजयकुमार देशमुख समर्थकांमधील वाद इथं पेटला होता। परिस्थिती तणावपूर्ण झाली असून पोलीस तपास करत आहेत। सोलापुरातील रविवार पेठमध्ये एका उमेदवाराला जे आहे ते तिकीट न मिळाल्यानं दुसऱ्या गटाकडून जे आहे ते भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येतंय। आपण जर बघितलं गेलं तर हे रविवार पेठ म्हणजेच लाल आखाडा तालीम पसलं भाजप कार्यालय आहे आणि खरं तर या भाजप कार्यालयातील 2 गटामध्ये जे आहे ते थोडासा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते भाजप कार्यालयामध्ये फोडण्याचं काम जे आहे ते दुसऱ्या गटानं केल्याचं चित्र दिसते। एका गटाला जे आहे ते एकीकडून भाजपाची उमेदवारी मिळाली होती। या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर भाजपमधील जो अंतर्गत वाद आहे तो आता आपल्याला चव्हाट्यावर आल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी रविवारपेठ परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर 2 गटामध्ये हा जो वाद जो आहे तो झालेला होता। खरं तर आपण जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील घटनास्थळी जे आहे ते दाखल झालेले आहेत। 2 गटांचा जो वाद आहे तो या ठिकाणी रविवार पेठमधील भाजपाची जी उमेदवारी आहे ती एका गटाला मिळालेली होती आणि दुसऱ्या गटाला जे आहे ते भाजपाची उमेदवारी न मिळाल्यानं अंतर्गत जो वाद आहे तो या